नमस्कार मित्रांनो. जी दैवी स्थानं स्वयंभू असतात, जिथे कोणत्याही मूर्तीची स्थापना केलेली नसते, तिथे एक प्रकारचं निर्गुण तत्त्व कार्यरत असतं आणि त्याचा आपण कसा उपयोग करून घ्यायचा, याचा एक सोपा तुम्हाला प्रयोग सांगतो. या स्थानावर एक निर्वात पोकळी आहे, असं तुम्ही मनामध्ये विचार करायचा आहे, व्हिज्युअलायझेशन करायचं आहे आणि तुमच्यासोबत तुमच्या ज्या काही समस्या आहेत, तुमच्या प्रारब्धाचं जे बोजा तुम्ही डोक्यावर घेऊन फिरताय, त्यामधल्या ज्या समस्या आहेत, मग तुम्हाला करणीबाधा असू देत किंवा लक्ष्मीचा दोष असू देत, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक जे काही तुमचे त्रास असतील, त्याचं जे गाठोडं आहे, ते तुम्ही त्या निर्वात पोकळीमध्ये सगळं विलीन करून टाकायचं आहे. म्हणजे त्या निर्गुण तत्वामध्ये सगळं विलीन झालेलं आहे, डिझॉल्व झालेलं आहे किंवा डिसॲपियर झालेलं आहे. असं एक मनामध्ये व्हिज्युअलायझेशन करायचं आणि आता तुम्ही एकदम मोकळे झालेले आहात. आता तुमच्यामध्ये निर्वात पोकळी तयार झालेली आहे, म्हणजे व्हॅक्यूम क्रिएट झालेलं आहे, असं तुम्ही व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. आणि त्या व्हॅक्यूममध्ये आता या स्थानातलं निर्गुण तत्त्व तुम्ही ॲब्सॉर्ब करून घ्यायचं आहे, व्हिज्युअलायझेशन करायचं आहे मनातल्या मनातच, की आता माझा देह, माझं मन, माझी बुद्धी, माझ्या चित्तात सर्वत्र हे दैवी तत्त्व आत बाहेर भरून जात आहे. पूर्णपणे मी त्याने भारलेला आहे, असं व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. त्यानंतर तुमची जी सप्तचक्र आहेत, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्त्रार, ही सर्व चक्र ह्या आता इथे पाषाणावर जी फुलं वाहिलेली आहेत, त्याप्रमाणे अतिशय सुंदररित्या फुललेली आहेत आणि टवटवीत झालेली आहेत. त्यांच्यातलं तेज वाढलेलं आहे, त्यांना एक विशिष्ट दैवी सुगंध येतो आहे, असं व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. आणि ती सर्व फुलं स्वतःहून श्वास घेत आहेत. कशाचा श्वास घेत आहेत? तर इथल्या निर्गुण दैवी तत्वाचा श्वास घेत आहेत आणि ती स्वतःला भारित करत आहेत. आणि तुमच्या सप्तचक्रातली ती जी ऊर्जा आहे, ती ॲटोमॅटिकच तुमच्या संपूर्ण देहामध्ये संक्रमित होते आहे आणि देहातून संक्रमित होत होत ती हळूहळू तुमच्या देहाच्या बाहेर पडते आहे. तुमच्या देहाच्या बाहेर तुमचे कारणदेह, महाकारणदेह आणि त्याच्याही पलीकडे तुमचा ऑरा आहे. तर तो सगळा ऑरा ह्या सप्तचक्रातून बाहेर पडणाऱ्या पॉझिटिव्ह ऊर्जेने भारित झालेला आहे. आणि अशा पद्धतीने तुमचा ऑरा हा 5 मीटरपर्यंत पसरला आहे, 10 मीटरपर्यंत पसरलेला आहे, 50 मीटरपर्यंत पसरलेला आहे. असं करत करत तो चंद्रापर्यंत पसरलेला आहे. असं करत करत तुम्ही अणुरेणूहुनी थोकडा तुका झाला आभाळा एवढा, असा तो संपूर्ण विश्वभर पसरलेला आहे, असं व्हिज्युअलायझेशन करायचं. आणि हे व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी जर आपल्याला कंटाळा आला, तर पहिल्या टप्प्याला ते असंच मेकॅनिकली करायचं. ज्यावेळी शक्य होईल, आता तुम्ही मंदिरात बसून असा करण्याचा प्रयत्न करात, मग घरी बसून करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा शक्य होईल त्यावेळी मेकॅनिकली का होईना ते पहिल्या टप्प्यात करायचं आहे. हळूहळू काय होईल, असं कुठल्याही देवस्थानात तुम्ही गेलात की तुमच्या अंतर्मनातूनच तुम्हाला लगेच प्रेरणा मिळेल की आपण आता अंतर्मनातून ह्या देवतेशी कनेक्ट होऊया, आपलं चित्त तिथे एकाग्र करूया. मग त्यामुळे त्या देवळामध्ये बाकीच्या ज्या काही ॲक्टिव्हिटी चाललेल्या आहेत त्याच्याकडे तुमचं लक्षच जाणार नाही आणि तुम्ही डायरेक्ट मूर्तीशी कनेक्ट व्हाल, तिथल्या चैतन्याशी कनेक्ट व्हाल आणि शांत चित्ताने तिथलं दैवी तत्त्व ग्रहण करण्याचा प्रयत्न कराल. आणि यातून मुख्य गोष्ट काय की तुम्ही देवाकडे काही मागण्याच्या अगोदर तुमच्याकडे जो काय बोजा आहे तो तुम्ही आधी काढून फेकलात आणि मग थेट दैवी तत्त्वच तुमच्यामध्ये ग्रहण करण्याचा प्रयत्न केलात.
की मग ॲटोमॅटिक आपले बाकीचे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व व्हायला सुरुवात होईल. हा प्रयोग तुम्ही कोणत्याही देवळात गेलात तरी करण्याचा प्रयत्न करा. 2 मिनटापासून 10 मिनटापर्यंत कितीही मिनटात तुम्हाला जेवढा शक्य आहे तेवढा वेळ देऊन जरूर करा. आणि हे भान कायम ठेवा की तुम्ही दिसता तेवढे शरीर नाही आहात, तर त्या शरीराच्या बाहेरसुद्धा तुम्हीच आहात. त्या ऑरा तुमचा जो काय ऑरा असेल 2 मीटर 5 मीटर त्याच्याही बाहेर तुम्हीच आहात. आणि संपूर्ण ब्रह्मांडात तुम्हीच आहात आणि संपूर्ण ब्रह्मांड आपल्यातच सामावलेलं आहे. इथपर्यंत आपल्याला अहम ब्रह्मास्मीची अनुभूती आज ना उद्या घ्यायची आहे. त्याची सुरुवात तुम्ही मी सांगितलेल्या या ध्यानाच्या पद्धतीप्रमाणे करा. आता हा प्रयोग मी जिथे केला ते ठिकाण आहे श्रीदेव भैरी. ओटव येथील हे एक निर्गुण निराकार असं जागृत देवस्थान आहे आणि कणकवली तालुक्यामध्ये नांदगावच्या सीमेला लागून आहे. हायवेवरून एक 5-6 किलोमीटर आतमध्ये. तर इथे आल्यानंतर मला हे ध्यान सुचलं. तुम्ही तुमच्या घरी करण्याचा प्रयत्न करा. अशा ठिकाणी येऊन केलात तर अतिउत्तम. धन्यवाद.